नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर सध्याची परिस्थिती असं सांगते की संपूर्ण विदर्भ पट्टात पावसाचा जोर हलका मध्यम स्वरूपाचा आहे. विजांचा कडकड असा पाऊस पडत आहे. नांदेड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि इकडे प्रदेशात म्हणजे मध्य प्रदेश या भागातून पावसाचा जोर सध्या दिसून येत आहे. बाकी राज्यात बघायला गेलं तर इकडे सिंधुदुर्ग पट्ट्यात थोडासा पावसाचा जोर आहे आणि उर्वरित भागात हलकेसे ढग आहेत. सध्याची परिस्थिती अशी आहे, रात्रीतून थोडा थोडा हा पाऊस दक्षिणेकडे म्हणजे सोलापूर या साईडला सरकण्याची शक्यता आहे. तर 24 तासामध्ये पाहायला गेलं पावसाची प्रगती थोडीशी चांगली वाटत आहे. त्यातल्या त्यात गोंदिया, संपूर्ण विदर्भ पट्टा, नागपूर परिसर, गडचिरोलीचा भाग, चंद्रपूर, तेलंगणा परिसरामध्ये गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि तिथून अमरावती, अकोला या भागातून सुद्धा काही अंशी गडगडाटी व चांगला पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे. पुसाड, लोणार आणि ह्याही पट्ट्यात बऱ्यापैकी पावसाची शक्यता दिसून येत आहे. पुसाड, लोणार, नांदेड आणि लातूर ह्या परिसरात गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता उद्या आहे. बीडपर्यंत साधारणतः पाऊस पोहोचण्याची उद्या शक्यता वाटत आहे. त्या सोलापूर, लातूर, अकलूज, कर्नाटकात भागात सुद्धा, कलबुर्गी, विजापूर ह्या भागात सुद्धा गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता आहे. सांगली जिल्ह्याच्या पूर्व बाजूस पावसाची शक्यता जास्त दिसून येते. मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे. विजापूर, सांगली पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता आहे. कोकणपट्टी भागात पाहायला गेलं तर कोकणपट्टीत तुरळक ठिकाणी हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येत आहे. उर्वरित भागात उष्णता वाढणार आहे. पावसाचा जोर थोड्या दिवसात वाढण्याची शक्यता आहे. 25 तासामध्ये एवढाच पावसाची शक्यता आहे. आणि 48 तासात 24 तासाच्या किंवा 48 तासाच्या पुढे जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसून येतोय. अकलूज, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, इकडे तेलंगणा, कर्नाटक साईडला, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया ह्या भागातून मध्यम ते जोरदार वादळी पाऊस व्हायची शक्यता सुद्धा दिसून येते. अकोला, अमरावती, जळगाव परिसरामध्ये, मालेगाव, नाशिक, नंदुरबारपर्यंत, पुणेचा भाग, मुंबई, संपूर्ण महाराष्ट्रात, कोकणपट्टीमध्ये महाराष्ट्रात या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सांगली, अहमदनगर, अकलूज आणि सिंधुदुर्ग पट्ट्याच्या पूर्व दिशेला पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. साधारण